नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. काम क्रोध नको. संत चोखोबा म्हणतात, काम आणि क्रोध जिरवोनी अंतरी, वाचे हरी हरी जप करी. कामक्रोध घालवून हरिनाम घे असं सांगणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात ते इतकं कठीण आहे. भगवद्गीतेत अध्याय क्रमांक 2 भगवंत कामक्रोधाविषयी सांगतात. ध्यायतो विषयान पुंस संगस्ते शूपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. यावरून असं दिसून येतं की कामक्रोधाचं मूळ विषय आसक्ती आहे आणि कामक्रोधाचा परिणाम मोह. मोहामुळे स्मृतिभ्रंश होणं आणि अखेर बुद्धिनाश होतो. त्यामुळे नामस्मरण करताना जी मनःशांती हवी ती ढळते. वासना ईश्वराकडे वळवाव्यात. म्हणून संत उपाय सांगतात की चित्तात सारख्या विषय वासना येतात, त्या वासनांचा संकल्प रामकृष्ण करावा. म्हणून निवृत्तीनाथ सांगतात, निवृत्ती तत्पर सर्वलेखी आप, वासना संकल्प रामकृष्ण. त्यामुळे ज्या ज्या वासनेवर मन जाईल तिथून ती नारायण नामाकडे फिरवता येईल, म्हणजे वासनाच नारायण रूप होईल. संत एकनाथ सांगतात, जेथे जेथे मन जाईल वासना, फिरवावे नारायणा होची देई. भेदाची भावना तोडावी कल्पना, छेदावी वासना समूळ कंद. मुक्ताबाई देखील वासना हरिरूप करायला सांगतात, म्हणजेच वासनांचा मूळ विषय बदलून आसार टाकून सार निवडायला सांगतात. दयाधरा चित्ती सर्वभूती करुणा, निरंतर वासना हरिरूपी. मुक्ताईचे धन हरिनामे उच्चारू, अवघाची संसारू मुक्त केला. हरिनाम उच्चारणं हे सर्वस्व मानल्यामुळे मुक्ताबाई सर्व गोष्टींच्या वासनांमधून मुक्त झाल्या. एकमेव परमेश्वर सारतत्व हेच धन मिळाल्यामुळे सर्व आसार असणारी बंधनं निखळून पडली. नामस्मरणासाठी मनःशांती. चोखा म्हणतात, आन वासना विराली कल्पना, शांती क्षमा ह्या जाणं अंगी वसे. तसेच संतांच्या संगतीने दया क्षमा शांती प्राप्त होत असल्यामुळे चोखा सांगतात, दया क्षमा शांती संतांची संगती, यावरी विश्रांती दुजी नाही. चोखा म्हणे, दृढ धरावा विश्वास, नामाचा निजध्यास सर्व काळ. त्यामुळे मनाला सुख समाधान वाटतं. भक्तीला आवश्यक असणारे गुण निर्माण झाले की आपोआप नामस्मरण केलं जातं. अशा भक्ताचं संत निळोबा वर्णन करतात. निर्वैरता सर्वाभूती, दया शांती आणि करुणा, केली कृपा नारायणे ऐशी चिन्हे उमटता. क्षमा अंगी निर्मत्सर, वाणी उच्चार नामाचा, निळा म्हणे नम्रता अंगी, मोहत्यागी ममतेच्या. या अभंगात आलेली गुणवैशिष्ट्य नामस्मरणासाठी फार महत्त्वाची आहेत. त्या गुणांनी नामभक्तीचं पोषण चांगल्या रीतीने होईल. नामस्मरणासाठी समाधान. सर्व आशा तृष्णा मनीषा वासना इत्यादी नष्ट झाल्यावर माणसाला कशाची इच्छा राहत नाही. मनाची तगमग शांत होऊन मनाला शांती वाटते. अर्थातच मन तृप्त समाधान पावतं. त्या समाधानाने नामस्मरण केल्यावर भगवंताचं नाम हेच समाधान होतं. समाधान संतोष निष्काम मनी असेल तर देवाचं नाम देवालाच अलंकार म्हणून समर्पण करता येईल. ही उदात्त कल्पना संत तुकाराम अभंगात मांडतात. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारुनी. देवाचीच नामे देवाची ये शिरी, सर्व अलंकारी समर्पावी. तुका म्हणे होय भावेची संतोषी, वसे नामापाशी आपुलिया. पायाशुद्ध आचरण. माणसाचे विचार उच्चार आचार यात एकसूत्रता असेल तर त्या माणसाचं मानसिक संतुलन कायम टिकायला मदत होते. त्यामुळे नामभक्तीत माणसाच्या चांगल्या आचरणाला महत्त्व आहे. माणसाचं मन आणि त्याचं वर्तन हे दोन्ही परस्परावलंबी आहे. मूळ मन शुद्ध असेल तर परिणामी वर्तन चांगलं घडेल आणि वर्तन चांगलं असेल तर मन चांगलं राहील. अन्यथा त्यातलं एक जरी सदोष झालं तरी संतुलन बिघडेल
आणि नामस्मरणात व्यत्यय येईल. शिवाय भक्त म्हणूनही लोकांसमोरही सदाचाराचा आदर्श हवा. केवळ बोलके संत समाजमान्य होत नाहीत. उलट बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे बोलल्याप्रमाणे क्रिया करतो तो जगाला वंद्य होतो. नामस्मरण चालू ठेवून भूतदया करणं हे संतांचं किंवा भक्तांचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. दया, क्षमा, शांती हे 3 गुण भक्तांनी अंगीकारायला हवे, म्हणजे नामस्मरणासाठी मन स्थिर राहतं हे यापूर्वीच पाहिलं. मात्र हे 3 गुण आचरणात दिसले, जाणवले तर ते खरे आहेत हे समजतं. म्हणून संत निवृत्तीनाथ म्हणतात, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्षमार्ग, क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपती, एकतत्व चित्ती ध्यायी जेसू. भक्ती मार्गावरून चालताना भक्तांनी काय करावं किंवा काय करू नये हे नामदेव सांगतात. धीर धरी सत्य हे तो नारायणा, शुद्ध आचरणा न सांडावे, लौकिकाची काही न धरावी लाज, हेची निज काज साधावे ते, दंभ अभिमान सर्वत जोनिया, शरणत या सुखिया जावे आता, निंदा करीती तो मानवा आदर, स्तुती हे उत्तर नायकावे, न धरावी चाड मानसन्मानाची, आवडी भक्तीची रूढ व्हावी, नामा म्हणे रूढ व्हावे मानसी, क्षण एक नामासी विसंबू नये. भक्ती मार्गावर भक्ताला आढळ राहण्यासाठी वरील सर्व गोष्टी पाळायला हव्यात. विवेक, वैराग्य यामुळे मन शांत राहून नामस्मरण चांगलं होतं आणि नामस्मरण करत राहिल्यामुळे विवेकबुद्धी जागृत राहायला मदत होते. नाम घेतल्याने वैराग्याला जी निग्रह वृत्ती लागते, जे आत्मिक बळ लागतं ते मनोबल प्राप्त होतं. नामभक्ती करताना चांगलं कर्म केलं नाही तर ते नामस्मरण कारणी लागत नाही. लोकांसमोर चांगल्या भक्ताचा आदर्श राहण्यासाठी भक्ताने नामस्मरण करताना कर्म करून सुशिष्मंत व्हावं असं नामदेव सांगतात. धन्य नरदेही संतसंग करी, त्रैलोक्य उद्धरी हेळा मात्रे, नेणे सुख दुःख शरीराचे भान, अखंड भजन केशवाचे, कर्म करून या होय शुचिस्मंत, नामामृती प्रीत सर्व काळ, नामा म्हणे ऐसे वर्ते देहभावी, मूढ जनादावी भक्ती मार्ग, स्थितप्रज्ञाची दृष्टी. अशा प्रकारे निष्काम कर्म भक्तांनी करावं म्हणजे त्याला कर्मबंध होणार नाही. भक्तांनी लौकिक व्यवहाराकडे कसं पाहावं यासंबंधी एकनाथ सांगतात. निवांत बैसोनी सुखे गाय नाम, भेदाभेद काम परते सांडी, लौकिक व्यवहार आहे तैसा पाहे, जो जो होत जाये जे जे वेळ, कर्मधर्म तत्वता बीज हे सर्वथा, एका जनार्दनी पुरता योग साधी. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवंत म्हणतात, यस सर्वत्रानभिस्नेह तत्तत् प्राप्य शुभाशुभम, नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याची कुठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. या वृत्तीने लौकिक व्यवहाराकडे पाहिल्यास आनंद किंवा विषाद न होता मन स्थिर राहून अखंड नामस्मरण होऊ शकतं. स्वतः कर्म करताना भक्तांनी बोलणं आणि कर्म यात संगती ठेवावी. क्रिया आणि वाणी दोनच सत्य असावी, म्हणजे वृत्ती निर्भय राहते. सत्यवाणी सत्यक्रिया. संत निळोबा म्हणतात, हरीच्या पडोनिया नामावळी, करिता होळी महादोषा, सत्यवाणी सत्यची क्रिया, जे आचरोनिया वर्तती. सत्याने सद्रूपाची प्राप्ती आणि भक्ताची पापापासून मुक्ती या 2 गोष्टी भक्तिमार्गात श्रेष्ठ आहेत. हरिदासाची लक्षणं. संत नामदेव म्हणतात, मानी जो हरिदास ज्या नामी विश्वास, सर्वस्वे उदास देहभावी. नामभक्ती करणाऱ्या नामधारकाला स्वतःचा आचार शुद्ध ठेवावा लागतो. पद्मपुराणात नामाचे 10 अपराध सांगितले आहेत. भगवत प्राप्तीकरता ते टाळायला हवे ते असे: 1. नामधारक संतांची निंदा. 2. इतर पापकर्म करून भगवन नामाचीही निंदा करणारा जो असेल अशा दुर्जनाला नाम महात्म्य सांगणं. 3. शिव आणि विष्णू यात भेद घालणं. 4. नाममहात्म्य सांगणाऱ्या श्रुतिशास्त्र आणि संत वचनावर श्रद्धा नसणं. 5. भगवन नामाचं प्रेम असलेल्या भगवत भक्त श्री गुरुवचनावर विश्वास न ठेवणं.
6. नामावर विश्वास नसून स्मृत्यादी शास्त्रांची निंदा करणं. 7. नामाचं महात्म्य सांगणारी शास्त्रवचनं खोटी मानणं. 8. आम्ही नामस्मरण करतो, आता आम्हाला पापाची भीती नाही असं म्हणून शास्त्राने निषिद्ध ठरवलेलं आचरण करणं. 9. नाम जपतो म्हणून मद्यमास सेवन करणं. विष्णू नाम जपतो म्हणून शिवाचा द्वेष करणं. नामधारक म्हणून वैश्वदेवादी पंचमहायज्ञ न करणं. अशा अनेक प्रकारच्या विहित धर्माचा त्याग करणं. 10. शिवविष्णूच्या नामासमान इतर इंद्रादी देवतांची नामं समजणं. असे 10 अपराध न होऊ देता अकृत्रिम प्रेमाने अखंड भगवन नामस्मरण केल्यावर श्रीहरीची प्राप्तिरूप मोक्ष निस्संदेह तात्काळ प्राप्त होतो. नामसाधनेचं मानसशास्त्र या पुस्तकात ग वि तुळपुळे म्हणतात, सद्गुण हा परमार्थ साधनाचा पाया आहे. ईश्वर प्राप्तीला अनुकूल ते सद्गुण, प्रतिकूल ते दुर्गुण अशी त्याची व्याख्या करावी लागते. सद्गुरू पादसेवन, तत्त्वज्ञानाचे चिंतन, श्रवण, ईश्वर प्रेम, संत संगती हे गुण पारमार्थिक साधकाचे विशेष सद्गुण होत. याच पुस्तकात तुळपुळे आणखी सद्गुण सांगतात. ते म्हणतात, अभय, अदंभित्व, अक्रोध, अद्रोह, शांती म्हणजे सहनशीलता, अनासक्ती, अचांचल्य, अलोलुपता, निर्द्वंद्वता, अपैशून्य वगैरे. यापैकी अमानित्व, अदंभित्व, क्षमा या सद्गुणांमुळे अहंकार कमी होतो. अनासक्ती, अलोलुपत्व, अचांचल्य, निर्द्वंद्वता यात वासनाक्षय अंतर्भूत आहे. वासनाक्षय होऊ लागेल त्या प्रमाणात हे सद्गुण विकास पावतील. अभय, आक्रोध, अपैशून्य, क्षमा ही अभेदाकडे, सर्वात्म भावाकडे वाटचाल आहे. मी तू, माझं तुझं या भावनातून, भेदातून क्रौध, पैशून्य म्हणजे दुष्टपणा, भय यांचा जन्म आहे. ही भेदभावना क्षीण होऊ लागली म्हणजे हे दोष कमी होऊ लागतात. दुर्गुण त्यागाच्या स्वरूपाचे सद्गुण म्हणजे केवळ त्या दोषांचा अभाव नव्हे तर त्याच्या विरोधी सद्गुणांची पूर्णता होय. अमानित्व म्हणजे अभिमानाचा केवळ अभाव नव्हे तर परमनम्रता. अपैशून्य म्हणजे दया, अहिंसा आणि प्रेम. विरोधी सद्गुण पूर्णपणे अंगी आला नाही तोपर्यंत त्या दुर्गुणांचा नाश झाला असं म्हणता येत नाही. स्थैर्य, शुचिता, आत्मसंयम, दम, धृती, तेज, त्याग, लज्जा, तप, सत्य, सत्वशुद्धी, शांती हे वैयक्तिक चित्तशुद्धीच्या स्वरूपाचे सद्गुण आहेत. तप, सत्वशुद्धी, शांती यात वासनांचा नाश अभिप्रेत आहे. त्याग, सत्य, शुचिता यासाठी वासनांचा त्याग करीत राहावं लागतं. त्यागात सर्वात्मभावही आहे. सामान्यतः हे सर्व सद्गुण अहंकार आणि वासना यांच्या क्षयावर आधारित आहेत. अहिंसा, आर्जव, सरळपणा, दान, दया, मार्दव आणि मैत्री हे सामाजिक सद्गुण आहेत. यांचा आविष्कार आणि उपयोग समाजाशी, इतर लोकांशी वागताना होतो. अर्थात अभेदभाव, सर्वात्मभाव हा या सद्गुणात अंतर्भूत आहे. आत्मवत्स सर्व भूतेषु हे आचरण या सद्गुणामुळे घडतं. देहाहंकार आणि वासना यांचा त्याग यात अंतर्भूत आहेच. नामस्मरणाने देहाहंकार आणि वासना क्षीण होऊ लागतात, त्यामुळे सद्गुण वाढतात. असे सद्गुण आणि नामस्मरण परस्परांना पोषक ठरतात. नामसाधकांनी साधनेच्या दृष्टीने सद्गुरू वचनावर पूर्ण विश्वास, नित्यानित्य विवेक, धैर्य, साधन करण्याची तयारी, वैराग्य, सद्गुरूचं वैभव जाणणं, अनुताप, परमार्थाविषयी खरी कळकळ म्हणजे तत्परता, सत्संगती, निष्ठावंत, अलक्ष लक्षी ऐसा, भक्ती, दृढवत, सद्भाव, अद्वैत निरूपण, गोडी इत्यादी गुण आवश्यक आत्मसात करणं असतं. तसंच श्रवणाची गोडी, निरूपणाची आवडी, चिंतनाचं प्रेम हे बौद्धिक गुणही साधकाला आवश्यक असतात. त्यामुळे श्रद्धेत एकविधता निर्माण व्हायला मदत होते. पद्मपुराण, भागवत आणि नामसाधनेचं मानसशास्त्र या तिन्ही संदर्भामध्ये आलेले भक्तविषयक आणि नामसाधक विषयक आलेले विचार आणि संतांनी अभंगवाणीतून सांगितलेले नामधारकाच्या आचारधर्माविषयीचे विचार यात साधर्म्य जाणवतं. त्यामुळे नामभक्ती आणि ती स्वीकारणाऱ्या भक्ताविषयी मांडलेल्या संकल्पना स्पष्ट होतात. नामस्मरण हेच जीवन,
असं विष्णुदासाचं जीवन या अभंगातून प्रतीत होतं. संतांनी केलेला नामभक्तीचा प्रसार. वारकरी संप्रदायामध्ये संतांनी सांगितलेला नाममहिमा विचारात घेतला असता असं जाणवतं की संतांनी नामाची वैशिष्ट्य, नामाची फलितं सांगून नाममहिमा वर्णन केला आहे. इतकंच नाही तर स्वतःला आलेल्या नामभक्तीचा अनुभव इतर लोकांनी घेऊन पाहावा आणि जास्तीत जास्त लोक भक्तिमार्गाला लागावेत याचा विशेषत्वाने प्रयत्न करून नामभक्तीचा प्रसार केला. संत तुकाराम म्हणतात, होडिली भांडारे माप घेऊन या खरे, केली हरिनामाची वरो, मागील ते आता सरो, देशात सुकाळ झाला हारपला काळ, घ्यावे धणीवरी तुका म्हणे लहान थोरी. वैष्णवांच्या घरी होणाऱ्या नामाच्या प्रसाराचं नामदेव वर्णन करतात. वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणचार, नामाचा वोगर वाढी येला, घ्यारे ताट भरी जेवा पोट भरी, आनंद गजरी रामनाम. नामभक्तीचा प्रसार करणारे नामदेव ईश्वरांच्या सहस्रनामाचे वाडगे घेऊन पंढरीला दुकान मांडून नामाची विक्री करून नाम लोकांपर्यंत पोचवतात. सहस्रनामाचे वाटगे खांदी घेतले नेटगे, पंढरीये गेलो हाटा, दुकान मांडिले वाळूवंटा. वैष्णवाची भरली सात, गिराईक पातले बहुत, विकरा होतसे नामाचा, लाभ झाला त्या विठ्ठलाचा. नामा देखून दुबळा, विठ्ठले दिधले भांडवला. भक्तासाठी देवांनी अंगीकारली सहस्रनाम हे नामदेवाचं भांडवल. त्याचा प्रसार करायला पंढरपूर ही हरिभक्तांची मुख्य बाजारपेठ. इथे नामाला गिऱ्हाईक म्हणजे भक्त भरपूर मिळतात. भरपूर भक्त मिळून नामाचा अधिकाधिक प्रसार होणं म्हणजेच नामस्मरण वाढणं हा विठ्ठलाला झालेला लाभ होय. नाममंत्र एकमेकांनी एकमेकांना कानमंत्रासारखा दिला, त्यामुळे तो पाहता पाहता फोफावत गेला. संत चोखामेळांना असाच नाममंत्र कानात मिळाल्याचं ते सांगतात. सुलभ हा मंत्र तारक जीवासी, येणे भावासी उतार होय, चोखा म्हणे मज सांगितले कानी, रामकृष्ण वाणी जप सदा. एकनाथ म्हणतात, यारे नाचू प्रेमानंदे, रामनामाचे निछंदे, म्हणा जयराम श्रीराम, भवसिंधू तारक नाम. ऐसी नामाची आवडी, काळ गेला देशोदडी, आवडीने नाम घोका, म्हणे जनार्दन एका. संतांनी केलेल्या नामप्रसारातून नामभक्ती कशी तेही नकळत सांगितलं जातं. उदाहरणार्थ, प्रेमानंदे नाचू म्हणजे नाम आनंदाने, प्रेमाने, मोकळेपणाने घ्यावं. हा संदेश एकनाथ लोकांना देतात. नामभक्तीचं हे एक वैशिष्ट्य आहे की नामभक्ती जशी एकट्याने करता येते तशी सामुदायिकरित्या करता येते. कधी समान धर्मीय म्हणजे समान प्रकारच्या लोकात, तर कधी संत सान्निध्यात वरिष्ठांमध्ये, तर कधी अज्ञानी लोकात, कधी सज्ञानी लोकात भक्ती करता येते. परस्परांच्या सहवासात नामभक्तीचा परिपोष. आम्हा एकविध भाविकांची जाती, न जाणे निश्चिती तुझे काही, डोळामुख पाहू मुखी नाम गाऊ, सेना म्हणे पाहू जळीस्थळी. सेना. सगळे एकाच पंथाचे आवडीचे लोक एकत्र आल्यावर सर्वांचं ध्येय एकच असतं. डोळ्यांनी ईश्वराचं सगुण रूप पाहायचं आणि मुखाने नाव गायचं. हे सर्व एक दिशेनं होतं. त्यामुळे भक्ती करायला दृढता येते, कुठे मनात शंका येत नाही. हा सामुदायिक मानसिकतेचा लाभ होतो. संतांच्या संगतीने नामाची आवड वाढेल, त्यामुळे क्षणभर वाया जाणार नाही. म्हणून चोखोबा म्हणतात, संतांची संगती नामाची आवडी, रिकामी अर्धघडी जावे नेदी. आगळी वेगळी पंढरी. नामाच्या होणाऱ्या गदारोळामुळे देव, भक्त आणि नाम या तिघांचा मेळ पंढरीला असल्याचं एकनाथ सांगतात. देव, भक्त आणि नाम ऐसे उत्तम नाही कोठे, एका जनार्दनी तिहींचा मेळ, पाहता भूमंडळ पंढरीचे. वारकऱ्यांना संत आणि देव एकाच ठिकाणी भेटू शकतात, ती ही पंढरी. पंढरीला होणारा गोपाळकाला, हरिनामाचा गलबला, गजर, गदारोळ यामुळेच अवघी पंढरी दुमदुमून जाते. त्यामुळे नामभक्तीचा प्रसार जलद गतीने होतो. एकमेकांना विचारत सांगत अशीच भक्ती वाढत गेली आहे. पंढरीला जाणाऱ्या नामधारकांना नामदेव स्वतःचे सखे समजतात. ते त्यांचे सर्व वर्णन करून प्रत्यक्ष वारकरी डोळ्यासमोर साकार करतात. वारकरी संप्रदायाची सर्व प्रतीकं त्यांच्या ठायी दिसतात.
नामधारक नामाचे, झाले डिंगर केशवाचे. टाळ मृदंग वाजती, टके पताका शोभती. सहस्रनामे गर्जित, तेणे पळाले यमदूत. नामा म्हणे ते माझे सखे, स्वामी विठोबा सारखे. आत्तापर्यंत सामुदायिक भक्तीचा विचार करता अभंगात या भक्तांना विविध नावांनी संबोधलं गेलं असं लक्षात येतं. उदाहरणार्थ वीर, वैष्णव, विष्णुदूत, डिंगर, वारकरी, गोपाळ, सखे, भक्तजन, भक्तराणा, भक्तराज, हरिभक्त, हरीचे जन, भोळे नरनारी, विष्णुभक्त, याशिवाय यापूर्वी सांगितलेले हरिदास, नामधारक इत्यादी. या साऱ्यांचं ध्येय एकच आहे, परब्रह्माची भेट घेणं. त्यांचं साधन एकच आहे, नाम. त्या नामस्मरणाच्या पद्धती गर्जना करीत, गर्जत, कल्लोळ करीत, हाकारीत, जय जयकार करीत, नामघोष, नामजल्लोष, संकीर्तन करत राहणं या स्वरूपाच्या आहेत. त्यांची वाद्य टाळ, मृदुंग, भेरी, चिपळ्या अशी आहेत. त्यांचा भक्तीचा आविष्कार गाणं, नाचणं, उड्या मारणं, चालणं, कीर्तनात डोळणं, हसणं, गरजणं या प्रकारे आहे. त्यांची प्रतीकं तुळशीच्या माळा, गंधाचे टिळे, डोक्यावर तुळशी, हातात टाळ, भगवी पताका अशी आहेत. पताका शब्दाला गुढी, गरुडटके, निशाण, खूण, झेंडा, ध्वज असे शब्द येतात. सगळ्यांच्या भावना आनंद, भक्तिभाव, हरपून जाणं, रंगणं, दंग होणं, देहभान विसरणं. त्यांची सामायिक क्रिया आहे भक्तिपंथ नाम घेत आक्रमित जाणं. हे सर्व संतांनी सांगण्याचा हेतू असा की नामभक्तीत कुठेही शंका नाही, म्हणून एकनिष्ठेनं नाम घेत राहणं. नामभक्तीला विविध दिशा नाहीत, फाटे नाहीत, ध्येय एकच. त्यामुळे नामभक्तीचा पंथ एकाच दिशेने नेणारा आहे. नामाचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे इथे समता आहे. ज्ञानी लोकही ज्ञानोत्तर भक्तीत नाम घेतात, पंथात नव्याने येणारेही नाम घेतात. त्यामुळे नामभक्तीत टप्पा नाही. त्यामुळे नामभक्ती कितीही वर्ष केली तरी नाम घेणं एवढीच प्रक्रिया अखंड चालू राहते. वेगळे पण दिसेल ते नामामागे श्रद्धा किती आहे त्यावर फलिताचे स्वरूप आणि लागणाऱ्या काळाचं स्वरूप वेगवेगळं दिसू शकेल इतकंच. नामभक्ती ही सगुणावर आधारित आहे, पण ती निर्गुणाकडे जाणारी आहे. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, संत तुकारामांचं हे प्रसिद्ध वचन आहे. ते म्हणतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण. तुकाराम या अभंगात प्रामुख्याने सांगतात, आता आपण सर्वजण परमार्थ करण्याच्या कामी परस्परांना सहाय्य करू आणि सन्मार्गाला लागू. त्यासाठी नारायणाचं स्वतः स्मरण करून आणि इतरांकडूनही स्मरण करून आपण सर्वच आता धन्य होऊ. तुकारामांच्या या सांगण्यातच नामभक्तीच्या समूह पद्धतीचं मर्म आहे. सर्व संतांनी स्वतः नाम घेता घेता इतरांना नामभक्ती करायला प्रेरित केलं आहे. अशा पद्धतीने हा सुपंथ अद्याप चालू राहिला आहे. या भक्तीचा आनंद चोखामेळा वर्णन करत आहेत. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. हरिनाम गर्जता भय नाही चित्ता, ऐसे बोले गीता भागवत. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखामेळा. विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी. आषाढी कार्तिकी वारीला गावोगावहून वारकरी नवमीपर्यंत पंढरपूरला पोचतात आणि हरिनामात प्रचंड संख्येने वाढ होते. दशमी एकादशीला पंढरपूरला हरिनामाशिवाय दुसरं काही नसतंच. म्हणून नामदेव वर्णन करतात, वाचा पिकली पिकली हरिनामाची वृष्टी झाली. दशमी एकादशीच्या दिवशी झाल्या कैवल्याच्या राशी. संत म्हणती नामा भला, हरिनामाचा सुकाळ झाला. हरिनामाचा पाऊस होतो म्हणजे त्याला गणतीच नाही आणि त्यामुळे कैवल्याच्या राशी म्हणजे अनेकांना मोक्ष मिळतो, सायुज्य मुक्ती प्राप्त होते, जीवाची ऐहिक आणि पारलौकिक वासनांच्या पाशातून मुक्ती होते. तिथे भक्त आणि देव हे द्वैत शिल्लक राहत नाही. पंढरीला हरिनामाचा सुकाळ होतो, त्यामुळे नाम हा भक्ताचा जणू खेळ होतो. अशा सर्वत्र नाम भरून राहिलेल्या पंढरीचं वर्णन चोखा करतात. विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, दिंड्या पतकांचा भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णव ते जाण. हरिकीर्तनाची दाटी, तेथे चोखा घाली मिठी. पंढरीला भक्तांनी केलेल्या जल्लोषात भगवंत येऊन नाचतो. त्याचं वर्णन जनाबाई करतात.
टाळ मृदुंग धुमाळी, रंगणी नाचे वनमाळी, ऐसा आनंद सोहळा दासी जनी पाहे डोळा. अशा पंढरीला गेलं की जीवाला सुख वाटतं. असं सुख अन्यत्र कुठेही मिळणार नाही असं संत सेना सांगतात. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे. ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भारो, ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे. एकदा हरिभक्त म्हटला की तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी पंढरीच्या वाळवंटात एका छत्राखाली तो हरिनामात रंगून जातो. मग तो सिद्ध, साधक, योगी, महानुभाव, सामान्य कोणीही असो, तो कामक्रोध विसरून प्रेमभावाने हरिनामात तल्लीन होतो. जणू ती भावसमाधीच लागते. त्यामुळे अशा सर्व वैष्णवांचं चित्त हरिमय होऊन ते सर्व प्रेमळ निर्मळ होऊन परस्परातील दुजाभाव विसरून एकमेकांना लोटांगण घालतात. म्हणजे प्रत्येकाच्या ठायी असलेला भगवत भाव ओळखतात. असे वैष्णव स्वतः तर भवसागर तरून जातातच, शिवाय मागाहून येणाऱ्या अज्ञानी लोकांना भवसागर तरण्यासाठी सोपी पायवाट करून ठेवतात. हे प्रकरण इथे संपलं. हरिओम तत्सत.